अहो साहेब, हे काय करून राहिलाय तुम्ही? थांबा बाईसाहेब, नाही ते करू नका. नाही ते नाही मावशी, मी जेवण करणार. आज सुमी तुम्हा सर्वांसाठी जेवण बनवणार आहे. अरे देवा, हे काय आकरीत. तुला अक्कल नव्हती का? कशाला बाईसाहेबांना चुलीजवळ बसवायचंच ग? हा समर साहेब, मी तुमच्या पाया पडतो, नका करू असं. साहेब उठा उठा साहेब. नाही म्हणजे नाही. नाही म्हणजे नाही. तुम्ही सगळ्यांनी आज भरपूर काम केलंय ना, मग आज सुमी आणि मी तुम्हा सर्वांसाठी जेवण बनवणार. अहो आम्ही बनवतो की, कटाळा नाही आला आम्हाला. म्हणजे तुम्हाला सुमीच्या हातचं जेवायचं नाहीये का? सुमे, हे सगळ्यांना तुझ्या हातचं खायचं नाहीये ग? हा काय म्हणला? तुम्हाला माझ्या हातचं खायचं नाही? तसं नाही बाईसाहेब. मग सगळी चुपचाप बसायचं. सगळ्यांनी एकदा सुमीच्या हातचं खाऊन तर बघा, मग सांगा. ठीक आहे, पण जरा आम्हाला हातभार तर लावू द्या. नाही, आम्ही दोघं म्हणजे आम्ही दोघं. आजचा दिवस आणि रात आमचे. म्हणजे म्हणजे तुम्ही सगळेजण तिकडे जाऊन बसा बघू. जाऊ जाऊ जाऊ. सुमे, तर मी काय काय मदत करू ते मला सांग. पहिले तू आधी चूल पेटवायला घे. पहिले तू कांदा लिंबू कापायला घे. माझं झालंय सगळं. मावशी चला घ्या, ताट वाटे घ्या चला. मला सांगा, तुमचं गाव कुठलं? आम्ही नगर भागात आलोय साहेब. बापरे, एवढं लांबून आलात? अहो काय करायचं, आमच्या तिकडे हाताला काम नाही, त्यामुळे अशी फिरस्तीची काम करत फिरायला लागते बघा. आता या हंगामातली शेवटी तोड आहे बघा, आणि उद्या तोड संपली की आम्ही समधी जण आमच्या गावाला जाणार आहे, आणि परवा आमची जत्रा आहे. जेवण एक नंबर झाले बघा बाईसाहेब. तुम्ही जेवण बनवताना त्यात तिचा जीव ओतते ना, म्हणजे मनापासून जेवण बनवते ना ती, म्हणून. साहेब, जमलं तर आमच्या जत्रेला एक कधीतरी. लय भारी नाही, पण आमच्यासाठी लय महत्वाची असते बघा जत्रा. वर्षभर आम्ही या दिवसाची डोळ्याची वाणून वाट बघत असतो बघा. हा, फक्त साड्या मिळतात म्हणून तुम्ही डोळ्यात जीवन बघता वय. आणि असलं तर चुकीचं काय आहे त्यात? एवढी मरमर मेहनत केल्यावर बाईने एका साडीची अपेक्षा केलं, काय वाईट आहे त्यात? बायकांचा हक्क असतोय तो. मावशी, ह्या टायमाला तुम्ही 2 साड्या मागव. अहो साड्यांचं काय नाही एवढं, पण तुझं काय माझं काय असं करून सुखदुःखाच्या गोष्टी होतात. खरे साहेब, मला लय बरं वाटतंय बघा, वर्षभर केलेल्या कष्टाचं चीज होते बघा. जत्रेच्या दिवशी आम्ही सगळ्यांना नवी कापडे घेतो, पोरासनी खेळणी घेतो. गावाकडे राहणारे आईबाप आणि पोरासनी वर्षभर पुरेल एवढं सामान सुमान बसतो. हो साहेब, आणि औंदाच्या वर्षी तोड जरा लांबली, त्यामुळे आमासनी काय खरेदीला येळच मिळाला नाही बघा. पण उद्या तर तुम्ही परत चाललात ना? गेलं तर पाहिजेच की. जेवण खरं मस्त आहे बरं का. साहेबांचा हांतर पाहरून नीट बघ बरं का. होय होय.
अहो हे काय आम्ही उचलतो ना. अहो नाही नाही नाही, आमची ताट आहे, आम्ही स्वतःच होतो. अहो साहेब आम्हाला जीवताय का काय? अहो नाही, आम्हाला सवय आमचं ताट धुवायची. प्रत्येकानं आपापलं ताट धुवायचं असा नियम आहे सुमीच्या खानावळीचा. कळलं? चला. पायलट बघितलंस कशी जगतात माणसं. घर नाही, दार नाही, मोकळ्या आभाळाखाली खोपट मारून इथंच घर आणि संसार आणि काम बघ. पायलट, ह्या सगळ्यांच्या भल्यासाठी तू मुख्यमंत्री व्हायचंच बघ एक दिवस. हो सुमे, मी होणार मुख्यमंत्री. मला खात्री आहे. अगं जरा बघ की नीट काहीतरी. होय होय बघते. अहो, फार काही गरज नाहीये, फक्त अंथरून द्या. तसही थंडी गेली आहे ना आता. होय दादा, तुम्ही जाता लोड घेऊ नका हो. त्या घालतो मी. नाही थांबा थांबा थांब. अहो, हे बघ, उशी आहे, घे की बघतेस काय घाल. अहो राहू द्या, आम्ही टाकतो. बर ठीक आहे, तुम्ही झोपा शांत. हा आम्ही आहे ते शेजारीत, काय लागले तर हाळी द्या. हा चल का. सुमे, हं? किती साधी माणसं आहेत गं ही सगळी. म्हणजे आपल्याकडे फार काही नसताना सुद्धा दुसऱ्यांचा पाहुणचार किती मनापासून करतात हे सगळे. पायलट, गरिबीतनं आलेला चांगुलपणा लय मोठा असते बघ. सुमे, पण हे सगळं किती कष्ट करतात यार. अरे ह्यांच्या कष्टामुळेच आपला सण गोड होतो. पायलट, तुला जेवढं जमल तेवढं चांगलं काहीतरी कर बघ ह्या सगळ्यांसाठी. नक्की. सुमे, मला ना इथल्या बायकांचं फार कौतुक वाटतं. म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या काम करत असतात दिवसभर, आणि नंतर घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे सुद्धा करतात. म्हणजे कुठल्याच गोष्टीत कमी नाही आहेत गया. अरे ह्यालाच तर संसार म्हणायचं असतोय. एकमेकांच्या साथीनं एकमेकांना सावरत जगणं म्हणजेच खरा संसार. सुमे, आपण पण असंच एकमेकांना मदत करत सावरून घेत संसार करायचा. होय, करायचा. पायलट, तुझं जिथं कुठं तोल जाईल तिथं मी तुला सावरायला येणार. मी तुला आधार देणार. तुझ्यासाठी अख्ख्या जगासंगत दुश्मनी करायला तयार आहे ही सुमी. तुझ्यासाठी तुझ्या संगत भांडण करायला बी तयार आहे मी. काय काय काय, एक मिनिट. माझ्यासाठी माझ्याशीच भांडणार? हा. सुमे, चंद्र बघ ना. कुठं? बघतोच. माझं मला मीच काय बघू. का आता का आता का काय नाही, तुझ्या डोळ्यात मलाच बघायला मला लय भारी वाटतंय बघ. का? काय माहित. काय माहित, अंगावर काटा का मारला माहित नाही. माझ्या डोळ्यात बघायला लय भारी का वाटतंय माहित नाही. सुमे, बरोबर नाहीये. काय काय विचार? काय अंगावर काटा कसा मारला ते बघायचं. पायलट, कुणी बघितलं तर काय? सुमे, हे सगळे काम करून झोपलेत, कोणी उठणार नाही आता. सो डोंट वरी. नाही. होय. तुला काय सपान पडले का कोण उठणार नाही ते? पडले. लय शहाणा आहेस बघ.
आपण एकत्र कसं दिसतो बघायचं तुला? कसं बघ ना. पायलट अंग काटा मारला माझ्या. मारू दे. त्या अंधारात कोण काय बघत? साहेब, अगं ये. साहेब कुठे आहेत? अहो इथं असतील की. नाहीत ना कुठं. इकडे बघा. कुठे दिसणार पण. हे काय गाडी पण इथंच आहे. हा. कधी उठला साहेब? सकाळीच लवकर उठलो. सकाळी. म्हटलं जरा थंड हवेचं फिरून येऊया. काय साहेब, कडुलिंबाच्या काडीनं दात घासताय वय? हो. अहो मग बिनदात घासता कसं बसायचं. तुम्ही तोंड धुवून घ्या, मी चहा ठेवते. तुम्ही धार काढून आणा. हो, आलो. अहो, एक मिनिट, मी धार काढू काय? तुम्हाला धार काढता येते? अहो मावशी, मी गावाकडची पोर आहे, मला सगळं येते. अहो तुम्हाला शिकायचं काय? हो. चला. मग आता आज जाणार ना तुम्ही गावाला? हो साहेब. कधी एकदाची तोड होती आणि आम्ही सगळेजण गावाला जातो असं झालंय बघा. साहेब, तुम्ही सकाळी सकाळी इकडे? साहेब तुम्ही? भेटण्यासाठी आलो होतो. बोला ना. अहो ते काल रातच्याला वरनं कॅनॉला पाणी सोडलं आणि दारं बंद करायची राहिली. अहो अख्ख्या उसात पाणी आणि चिखल झाला बघा. अहो तोड 4 दिवसांनी करावं लागणार आता. 4 दिवसांनी? आणि मग आमची जत्रा? मालक, वर्षातनं एकदा येणारी जत्रा आजवर आम्ही कधी चुकवली नाही बघा. अहो आता मी काय मुद्दाम करतोय का? ऊस वाया जाणार म्हणून म्हणतोय मी. ह्या भागात अहो दुसरी टोळी बी नाही. आता काय करायचं? हे बघा, तुमचं जे काही नुकसान होईल ते मी भरून देईन, पण यांना जाणं गरजेचं आहे आता. नाही साहेब, असं कसं बरं? कुठल्या तोंडात जाणार आम्ही देवा पुढे? घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय आम्ही नाही जाणार. काय तर करायला पाहिजे. पाणी असताना ऊस तोड करता येत नाही का? अहो कशी करणार साहेब? अहो करायची तर करता येईल, पण ती एका दिवसात होईल का? अवघड आहे जरा, पण होईल नक्की. तुम्ही तुमच्या गावची जत्रा आठवा, वर्षातून एकदा भेटणारी माणसं आठवा आणि होणार होणारचा सोप्पा मंत्र घेऊन कामाला सुरुवात करूयात आपण. अहो पण पण बिन काय नाही, आता साहेब म्हणतात तर होणारच. चला आता सगळी. चला. चला पटापटा या की लवकर, जायचं ऊस तोडीला. चला लवकर लवकर. चला 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 लवकर. साहेब
अहो सगळ्या रानात चिकूल झाला या साहेब. हिला अवघड वाटतंय हो. अवघड गोष्ट सोपी करायची आम्ही सर्वांनी ठरवली. होणार 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 होणार. अरे घ्या देवाचं नाव आणि करा सुरू. होणार 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 खालीचा वाटा कराव तुम्ही. होणार होणार. होणार होणार. साहेब लय अवघड वाटतंय. अजिबात नाही. तुमची गावातली माणसं आठवा, तुमच्या गावातली जत्रा आठवा, जत्रेतली मजा आठवा आणि म्हणा होणार 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 होणार. हे जगातलं आठवं आश्चर्य झालं साहेब. मला वाटलं नव्हतं सगळं होईल म्हणून. साहेबांनी आम्हाला जादूचा मंत्र दिला होता ना. हे सगळं तुमच्या कष्टाचं फळ आहे. मी फक्त निमित्त होतो. एक चांगला नेता कायम त्याच्या कार्यकर्त्याला क्रेडिट देत असतो साहेब. खरंच मानलं तुम्हाला. आता लवकरच साहेब मुख्यमंत्री बनणार आहेत. हो पण ज्यासाठी एवढं काम केलं ते राहायला नको आता. यात्रेला जायचंय की नाही? मग चला बसा पटापटा गाडीत. तुम्ही व्हा मोर बिगी बिगी, आम्ही येतो. आमच्या हाताला पायाला चिक्कू लागला ना, तुमची गाडी खराब व्हायला नको. चिखल नाही येतो, ते तुमचे कष्ट आहेत आणि कष्ट हे कधीच घाण नसतात. जी माती आपलं पोट भरते ती कायम पवित्र असते. चला आता लवकर चला. चला चला चला. अय बायांनो, या की बार चला चला. आवरा आवरा साहेब. हा का सगळं घेऊन आलोय मी. कपडे, साड्या, वाया, पुस्तकं, मिठाई, तुम्ही जे जे सांगितलं होतं का नाही ते सगळं घेऊन आलोय. पायलट तू हे जे केलेस ते एकदम बेस्ट केलेस बर का. साहेब आम्ही गावी निघालोय ते फक्त तुमच्यामुळे बघा. हो मी काही केलेलं नाहीये, सगळे तुमचे कष्ट आहेत. आता जाता जाता आम्ही तुमच्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू देणार आहे. होय घ्यायचं चुपचाप. बाबा ह्या साड्या कशाला साहेब हे सगळं करायचं? आता तुम्हाला गावी गेल्यानंतर खरेदीसाठी वेळ मिळणार नाही ना, म्हणून मी सगळं साहित्य इकडेच मागवून घेतलं. तुम्ही म्हणते तुमच्या कष्टामुळे आमचे सण गोड होतात. आमचेच काय, अख्ख्या महाराष्ट्राचे सण गोड होतात. म्हणून ही छोटीशी भेटवस्तू तुमच्यासाठी घ्या. साहेब
तुमच्यासारखा नेता सगळ्यांनी मिळाला पाहिजे बघा. अहो, आता आमचं साहेब लवकरच मुख्यमंत्री होणार आहे ती. होणार होणार. आणि आमची सुमी मिसेस मुख्यमंत्री.